तुमचं भविष्य सांगणारा तुमच्यासाठी कविता लिहिणारा मोबाईल आणि तुमचं फोटो काढून त्याचं कार्टून बनवणारा ऍप्स हे जादू नाही, ही आहे एक एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम। पण थांबा, या एआय टूल्स खरंच काम कसे करतात? मशीनना माणसासारखं विचार करता येतं का? ChatGPT तुमचे प्रश्न कसे समजतात? एवढी सुंदर चित्र काढतात तरी कशी? तर मित्रांनो, जर हे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये खाजवत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। मित्रांनो, एआय म्हणजे काय? फक्त टेक्निकल गोष्ट नाही, ही एक क्रांती आहे। माणसाचं काम मशीन कसं करू शकते हे देखील एवढ्या अचूकतेने। आजकाल एआय टूल्स ऑफिसमध्ये रिपोर्ट लिहितात, स्कूलमध्ये प्रोजेक्ट बनवतात, YouTube साठी भरपूर काही गोष्टी तयार करतात आणि अगदी कविता देखील तयार करतात। म्हणूनच एआय टूल्स समजून घेणं ही काळाची गरज झालेली आहे। तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल, विद्यार्थी असाल किंवा फक्त तंत्रज्ञानाला रस देत असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला वेगळा आणि समजूतदार बनवेल। मित्रांनो, आता आपण पाहूया एआय म्हणजे काय। एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे माणसासारखं विचार करणारी आणि शिकणारी संगणकीय प्रणाली। एआय 3 प्रमुख गोष्टी आहेत ज्याच्यामुळे एआय काम करतं। डाटा समजून घेणं म्हणजे लर्निंग करणं, नियम बनवणं, रूल करणं, निर्णय घेणं, डिसिजन मेकिंग। उदाहरण द्यायचं असेल तर ChatGPT। तुम्ही विचारलं की एआय म्हणजे काय, तर हे टूल आधी लाखो लेखक वाचून शिकलं की एआय कशावर आधारित आहे, मग हे तुमचा प्रश्न समजत आणि त्यावर बेस्ट उत्तर देतं। एआय हे एखाद्या लहान मुलासारखं आहे जो सतत शिकतो आणि नंतर शहाणा होतो। एआय टूल कसे काम करतात बरं, हे आपण पाहूया की एआय टूल काम करताना 4 मुख्य टप्पे पार करतात। इनपुट, तुमचं कमांड, तुमचे जे प्रश्न विचारले आहेत ते समजून घेतात। तुम्ही विचारलेलं माझ्यासाठी एक पोएम लिहा, हा तुमचा इनपुट एआय ला मिळतो। तेव्हा ते एआय काय करतं, त्यावर प्रोसेसिंग करतं। एआय चा मागचं नॉलेज वापरून त्याचे नॅचरल नेटवर्क निर्णय घेतात। जसं मानवी मेंदूमध्ये न्यूरॉन असतात, तसंच एआय मध्ये असतो एक मोठा नेटवर्क जो त्या प्रश्नांचा अर्थ समजतो। त्यानंतर आउटपुट, उत्तर आणि रिझल्ट हे एआय देत असतं। एआय काही सेकंदात उत्तर तयार करतं। कविता, ओळ, फोटो किंवा उत्तर जे काही असेल ते तुम्हाला एका काही सेकंदात तुम्हाला तुमच्या प्रश्नाला ते उत्तर किंवा फोटो मागला तर ते देतात। लर्निंग आणि फीडबॅक, जर तुम्ही उत्तरावर थंब अप डाऊन दिलं तर ते पुढच्या वेळी सुधारणा करतात। म्हणजे एआय सतत शिकत असतं आणि अगदी तुमच्याच अनुभवावरून ते शिकत असतं आणि घडत असतं। तर एआय चे काही प्रसिद्ध टूल्स कोणते आहेत ते जे भरपूर 2025-24 मध्ये भरपूर योगी चलत आहेत आणि त्याचा प्रचल प्रसार होत आहे जास्त। तुमचे विचार समजून घेऊन त्यावर उत्तम देणारे लँग्वेजेस एआय टूल्स कोणते आहेत? ते फोटो तयार करताना एआय फक्त सिंह चंद्रावर खेळतोय असं लिहा आणि फोटो तयार। हे कसं काय शक्य आहे बरं? कोडिंग साठी स्वर्गासारखं टूल, कोड सुचवणं, चुका दुरुस्त करणं, रनवे सोरा। मित्रांनो, काही प्रसिद्ध टूल्स आहेत की ते भरपूर प्रचलित होत चालले आहेत। ChatGPT तुम्ही जर विचारलं समजून घेऊन त्यावर उत्तम उत्तर देणारे लँग्वेज एआय टूल। मिड जर्नी, डेल ई, फोटो तयार करणारे एआय फक्त सिंह चंद्रावर खेळतोय असं लिहा आणि फोटो तयार। गिटहब कोपिलॉट, कोडिंग साठी स्वर्गासारखं टूल, कोड सुचवतं आणि चुका दुरुस्त करतं। रनवे सोरा एआय व्हिडिओ बनवणारं टूल्स म्हणजे केवळ टेक्स्ट वरून व्हिडिओ तयार करतं।
मित्रांनो, अशा प्रकारचे भरपूर सारे AI टूल्स आहेत जे तुमच्यासाठी उपयोगी पडतात. तर यानंतर नॅशनल AI ग्रामरी AI लेखन सुधारणा यादी तयार करणं ऑफिससाठी बेस्ट AI टूल हे आहेत. हे आपण काही उदाहरण आपण बघितलं. AI चा वापर उपयोग कोण कोण करू शकतो? तर AI चा वापर विद्यार्थी नोट्स, प्रोजेक्ट, निबंध, कोडिंगच्या मदतीसाठी विद्यार्थी करू शकतात. कंटेंट क्रिएटर थंबनेल बनवण्यासाठी आयडिया, टायटल आयडिया, काही आयडिया घ्यायचा असेल ते क्रिएटर करू शकतात. बिझनेस ओनर ईमेल, रिपोर्ट, ग्राहकांच्या सेवा यासाठी बिझनेस ओनर याचा उपयोग करू शकतात. टीचर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी टीचर याचा उपयोग करू शकतात. डेव्हलपर कोडिंग, डिबगिंग, UI आयडियासाठी पण AI चा वापर करू शकतात. म्हणजेच अगदी कोणताही माणूस AI वापरू शकतो. आणि तुम्ही अजूनही विचार करत असाल तर एकदा वापरून बघा. धोके आणि याची काळजी काय घ्यायचं आहे बरं? AI तुम्ही यूज करताय, AI सोबत काही धोके देखील आहेत. चुकीची माहिती या AI वर माणसाच्या नोकऱ्यावर परिणाम करते. डेटा प्रायव्हसीचा प्रश्न, म्हणजे AI वापरताना विचारपूर्वक वापर करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. तर तुम्ही AI वापरताय आणि या 2025 मध्ये AI च जी यूज करण्याची वेग आहे ते भरपूर सारा वाढला आहे. तर हे भविष्यामध्ये काय होणार आहे AI च 2025 नंतर? भविष्य म्हणजे AI आधारित. AI तुमच्यासाठी गाडी चालवेल, रिपोर्ट लिहिल, तुमचं हेल्थ चेक करेल आणि अगदी तुमच्यासाठी संवादही साधेल. आणि आता तुम्हाला डिलिव्हरीसाठी जे बॉय येतात ते AI भी करू शकतं. पण AI माणसाची जागा घेणार नाही, तर त्यांचं सहकार्य करेल. AI प्लस ह्युमन प्लस सुपर ह्युमन असं हे सूत्र बनेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? AI चं विश्व तुम्हाला समजलं का? जर तुम्हाला अजून अशा सोप्या माहितीपूर्ण आणि मराठी टेक व्हिडिओज पाहिजे असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.